नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये, ज्यामध्ये आपण हेल्थ, वेल्थ आणि सक्सेस या विषयावरती चर्चा करत असतो. आणि आज वेल्थ क्रिएशन या विषयामध्ये आपला एज्युकेशनल बिझनेस सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचं प्रमोशन कसं करायचं आणि आपला एज्युकेशनल बिझनेस, एज्युकेशनल व्यवसायाला ग्रोथ कशी मिळवायची या विषयावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि या संबंधित चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहेत गणेश व्यवहारे सर. सरांचं आपल्या स्टुडिओमध्ये सर स्वागत चर्चेमध्ये. सर, मला सांगा, सोशल मीडियाचा रोल एज्युकेशनल बिझनेस असेल किंवा कोणत्याही बिझनेसमध्ये ग्रोथ करण्यासाठी, त्याचं मार्केटिंगमध्ये आज खूप महत्त्वाचं आहे. तर हे जे आपले एज्युकेशनल बिझनेस चालवणारे आपले सगळे व्ह्युअर्स आहेत, जे हा व्हिडिओ बघत आहेत, त्यांना त्यांचं एज्युकेशनल जे आपलं फर्म आहे, संस्था आहे, शिक्षण संस्था आहे, कॉलेज आहे किंवा XYZ हॉस्टेल असेल किंवा एखादं एज्युकेशनल प्रोडक्ट असेल, तर त्यांना त्यांचं सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्केटिंग करायची आहे. तर काय स्ट्रॅटजी असल्या पाहिजेत आणि कशी त्यांनी सुरुवात केली पाहिजे? योगेश सर, आज म्हणजे 2004 पासून जसं सोशल मीडिया आलाय आणि आपल्याकडे 2014 पासून किंवा जेव्हा 5G आलं तेव्हापासून जसं ग्रो झालं, बरोबर. त्यानंतर आज आपली डे टू डे लाईफच अशी आहे की सकाळी उठल्यापासून तुमच्या हातामध्ये मोबाईल असतो, खरं, आणि रात्री झोपेपर्यंत, आणि झोप म्हणजे अक्षरशः तुम्हाला डुलकी येते पहिली, तर ते डुलकी येईपर्यंत तुमच्या हातामध्ये मोबाईल असतो. कधी कधी बळजबरी मोबाईल बाजूला ठेवल्याशिवाय तुम्हाला झोप येत नाही. हो, खरं आहे. तर सकाळी उठल्यावरती पहिला आळस जेव्हा तुम्ही देतात तेव्हा तुमचा व्हॉट्सअप, फेसबुक ऑन झालेला असतो, इंस्टाग्राम ऑन झालेला असतो, रात्री झोपतानाही तुमचा व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा ऑन असतो. तर आज लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, कारण आज प्रत्येकाची लाईफ बिझी झाली आहे, तर आपल्याला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जर कुठलंही प्रभावी साधन असेल तर ते आज न्यूजपेपर नाही, अच्छा, ते आज कुठलाही FM नाही किंवा आकाशवाणी नाही, रेडिओ चॅनल्स वगैरे नाही किंवा कुठलाही एखादं न्यूज चॅनल्स नाही. तर आज सगळ्यात महत्त्वाचं जे तुमच्या खिशामध्ये मावतं ते म्हणजे तुमचा मोबाईल. आणि मोबाईलच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही मार्केटिंग करतात, मग त्याला सोशल मीडिया म्हणतो आपण. योगेश सर, आज काळाची गरज झाली आहे. तुम्हाला जर आज लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर सगळ्यात प्रभावी माध्यम काय आहे? सगळ्यात प्रभावी माध्यम आहे ते म्हणजे सोशल मीडिया. कारण आज न्यूजपेपर प्रत्येक जण वाचतोच असं सांगता येत नाही, प्रत्येक जण न्यूज वाचतो असं काही सांगता येत नाही, मॅगझिन वाचतात, बघतात असं सांगता येत नाही, TV बघतात असं काही सांगता येत नाही. पण प्रत्येकाच्या खिशामध्ये आज मोबाईल आहे, बरोबर. आणि प्रत्येक मोबाईलमध्ये व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम हे जे 3 गोष्टी ज्या सोशल मीडियाच्या अनुषंगाने प्राईम महत्त्वाच्या आहेत, त्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आज ॲज इट इज आहेत, मॅक्झिमम लोकांकडे आहे. त्यामुळे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे 3 ॲप तुमचे सुरू असतात, बरोबर. सोशल मीडियामधलं फेसबुक, व्हॉट्सअप आणि यूट्यूब, बरोबर. तुम्हाला कुठला अलर्ट जरी नाही आला तरी तुम्ही त्याला 4 वेळेस जाऊन बघतात, खरं आहे. कोणी काही मेसेज टाकलाय का बघतात. त्यामुळे जर तुम्हाला मार्केटिंग करायची असेल तर आज खरोखर हे एक प्रभावी माध्यम आहे, ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो. सोशल मीडियातून तुम्ही मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचू शकतात. वेळेचा, पैशाचा आणि श्रमाचा या ठिकाणी योग्य वापर होऊ शकतो. सुरुवातीला काय व्हायचं की तुम्हाला 5-5, 10-10 लाख रुपयाच्या, 2-2 लाख रुपयाच्या किमान जाहिराती 1 दिवसासाठी द्याव्या लागायच्या XYZ न्यूजपेपरमध्ये, बरोबर. किंवा तुम्हाला 10-15 हजाराचे पॅम्पलेट छापावे लागायचे, खरं आहे. किंवा तुम्हाला होर्डिंग बॅनर्स द्यावे लागायचे. आज तो कॉस्ट कुठेतरी अर्ध्यावरती आला आहे आणि तुम्हाला त्याच्या मोबदल्यामध्ये मिळणारा रिच म्हणजे डबल झाला आहे. लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता ही त्याच्यापेक्षा चांगल्या पटीने वाढलेली आहे, बरोबर. आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं तर सोशल मीडिया हा सगळ्यात चांगला प्रकार आहे, सगळ्यात प्रभावी माध्यम ते ठरू शकतं. नक्कीच. पण त्याची सुरुवात कशी करायची? म्हणजे सोशल मीडियाचा वापर आपल्याला करायचा तर सुरुवात कशापासून केली पाहिजे? त्याच्यामध्ये आता सोशल मीडियामध्ये भरपूर वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत. इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, यूट्यूब आहेत आणि अनेकही वेगवेगळे माध्यम आहेत. हे तर प्रचलित माध्यम सांगितले. मग तर स्नॅपचॅट असते. नवीन जे तरुण आहेत, आपला स्पेसिफिक ऑडियन्स कसा ओळखायचा, कोणत्या प्लॅटफॉर्मवरती आहे आणि एक्झॅक्ट ऑडियन्स कसा टार्गेट करायचा? एज्युकेशनल सेक्टरची जेव्हा तुम्ही मार्केटिंग करतात त्याच्यामध्ये तुमचं फेसबुक असेल, इन्स्टा असेल, यूट्यूब असेल, हे सगळ्यात प्रभावी माध्यम आजच्या घडीला ॲप चालतात मार्केटमध्ये. दुसरी गोष्ट, तुम्ही जे म्हणालात की आपल्याला आपल्या ग्राहकांना कसं शोधता येईल, तर ह्यांचं एक अल्गोरिदम असतं, यांची एक सिस्टम असते प्रत्येक ॲपची. त्या ॲपनुसार तुम्हाला त्या सेटिंग्स कराव्या लागतात, ज्याला SEO म्हणतात, किंवा ज्याचं इंटरनल पेज किंवा अकाउंटच्या सेटिंग्स असतात त्या तुम्हाला क्रिएट कराव्या लागतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे तुम्ही म्हणतात ना की रिस्पॉन्स पाहिजे, ॲडमिशन्स पाहिजे, सेल झाला पाहिजे, मार्केटिंग चांगली झाली पाहिजे,
तर हे त्या माध्यमांवरती डिपेंड नसतं. बरोबर. म्हणजे ते आपण कशा पद्धतीने ऍड डिझाईन करतो. करेक्ट. ते ह्याला कंटेंट क्रिएशन म्हणतात. जर तो कंटेंट क्रिएशन जर तुमचा तितका प्रभावी असेल, म्हणजे असं नाही होत की मी फेसबुकचं अकाउंट ओपन करून दिलं, त्यात काही कामच नाही केलं किंवा जे काम केलं ते चांगलं केलंच नाही, तरी मी फेमस होईल का? नाही, शक्यता नाहीच आहे. त्याचं कारण असं आहे की हे सगळे सोशल मीडियाचे जे प्रभावी माध्यम आपण जे आता म्हणतोय ते सगळे कुठे ना कुठे इंटरॅक्टिव्ह आहेत. खरंय खरंय. तुम्ही काहीतरी चांगलं दिल्याशिवाय, काहीतरी चांगली ऍक्शन केल्याशिवाय तिकडून तुमच्याबद्दल रिॲक्शन येत नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला एज्युकेशनल प्रोडक्टसाठी सेल्स मार्केटिंग मध्ये जर तुम्हाला सोशल मीडियाचा, डिजिटल मीडियाचा जर वापर करायचा असेल, तर सगळ्यात पहिलं तुम्हाला हे बघावं लागेल की तुम्ही जो कंटेंट तयार करतात तो कंटेंट तुम्ही किती प्रभावी करतात. कंटेंट बनवायचे पुन्हा 3 प्रकार आहेत जे प्रचलित आहे. याच्यामध्ये एक तर तुम्ही टेक्स्ट मध्ये बनवतात, बरोबर, इमेज मध्ये बनवतात, ऑडिओ व्हिडिओ मध्ये बनवतात किंवा मिक्स कंटेंट बनवतात. मिक्स कंटेंट. तर ह्यापैकी तुमच्या प्रोडक्टला कुठला सूट होतो हे तुम्हाला बघावं लागेल. बरोबर. लहान मुलांचे प्रोडक्ट्स असतील तर ते जिंगल टोन्सने तुम्ही प्रभावी पाडू शकतात, देऊ शकतात, दाखवू शकतात. पण एज्युकेशनल प्रोडक्ट जेव्हा तो इन्फॉर्मेटिव्ह असतो, जसं आता आपला पॉडकास्ट आहे, हा एंटरटेनमेंट बेस नाहीये. त्याच्यामुळे ह्याला तुम्ही 1000 लोकांना दाखवल्यावरती 2 लोक बघण्याची शक्यता असते की जे एंटरटेनमेंट बेस नाहीये, जे एज्युकेशनल बेस आहे. अच्छा, खरं. त्यामुळे एज्युकेशनचे जे काही प्रोडक्ट असतात त्यांना बनवण्याची पद्धत सुद्धा वेगळी, त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्याची पद्धत सुद्धा वेगळी, आणि त्यातून तुम्हाला रिझल्ट काढायचा असेल तर त्याची पद्धत सुद्धा वेगळी. आणि त्याला आम्ही आपल्या वर्कशॉपमध्ये नाव देतो कॅम्पेन. कॅम्पेनचा अर्थ मराठीमध्ये मोहीम असा होतो. मोहीमचा अर्थ आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला ह्याच्यामुळे माहिती आहे कारण आपल्या रक्तामध्ये शिवाजी महाराजांपासून मोहीम हा शब्द आपल्याला आज तागायत माहित आहे. बरोबर. मोहीमचा अर्थ असा असतो छोट्या छोट्या कृती, छोट्या छोट्या ऍक्शन्स सगळ्या एकत्र मिळून त्याचं नियोजन करून सुरुवातीपासून मधपासून ते शेवटपर्यंत जे काही तुम्ही प्लॅनिंग करतात, जे काही नियोजन तुम्ही करतात त्याला म्हणतात कॅम्पेन. आणि ते कॅम्पेन लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांना आपल्यापर्यंत आणणं, त्यानंतर आपलं प्रोडक्ट, आपलं म्हणणं लोकांना सांगणं, लोकांना आपलं प्रोडक्ट, आपली सर्व्हिस घ्यायला भाग पाडणं, असे 3, 4, 5 असे महत्वाचे पॉइंट्स त्याच्यामध्ये येतात. कॅम्पेनचे भाग वेगळे वेगळे त्याच्यामध्ये येतात. तुम्ही डायरेक्ट 5व्या भागावरती जाऊ शकत नाही. जो कोणी डायरेक्ट 5व्या भागावर जातो त्याचे 4 पार्ट्स मिस झाले म्हणून त्याला रिस्पॉन्स येणं कठीण आहे. म्हणून जर तुम्ही सोशल मीडिया करणार असाल तर तुम्हाला हे कळायला पाहिजे की याच्यामध्ये फॉर्मॅट टेक्स्ट, ऑडिओ, व्हिडिओ एवढा आहे किंवा मिक्स आहे. बरोबर. तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर तुमच्या कंटेंटमध्ये तो दम असायला पाहिजे, तो विषय असायला पाहिजे, ते अट्रॅक्शन असायला पाहिजे की ज्याच्यामुळे लोक तुमच्याबद्दल विचार करतील, लोक प्रभावी होतील, लोकांमध्ये आकर्षण निर्माण होईल, क्युरिओसिटी, उत्सुकता निर्माण होईल. असा जोपर्यंत तुमचा कंटेंट येत नाही तोपर्यंत तुम्ही फेसबुक काढा, युट्यूब काढा किंवा तुम्ही इंस्टाग्राम करा किंवा तुम्ही कुठलीही ऍक्टिव्हिटी करा, त्यातनं रिस्पॉन्स तुम्हाला येऊ शकत नाही. मग ह्या सगळ्याचा जर सार काही असेल तर तो असा आहे की प्लॅटफॉर्म कोणताही असू द्या, कंटेंट कसा बनला ते बघावं लागेल. आणि कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या ज्या मी 5 स्टेज सांगितल्या त्या स्टेज तुमच्या बरोबर 5च्या 5 आल्यात का, तुमचा कॅम्पेन व्यवस्थित झाला का, यानंतर तुम्हाला त्या माध्यमातून रिस्पॉन्स यायची शक्यता खूप जास्त प्रमाणात वाढते. बरोबर. मला सांगा, सोशल मीडिया ऑफलाईन जी पारंपरिक आपली पद्धत आहे मार्केटिंगची, त्याच्या तुलनेत सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आपण मार्केटिंग केली आपल्या कोणत्याही व्यवसायाची, खास करून एज्युकेशनल बिझनेसमध्ये, ते कसं फायदेशीर ठरू शकतं? सर, मी आधी म्हणालो तुम्हाला की एज्युकेशनल प्रोडक्टच नाही, कुठलाही प्रोडक्ट घ्या, सोशल मीडिया हा आज तुमचा वेळ वाचवतो, पैसा वाचवतो, फालतूमध्ये होणारे श्रम वाचवतो. बरोबर. पहिल्या मानाने. आणि रीच चांगला येतो. त्यामुळे जर तुम्ही कम्पेअर केलं तर एक ज्यावेळी ती परिस्थिती होती त्यावेळी तुम्ही मॉडर्न टेक्निक यूज न करता जे ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक पद्धतीने जे तुम्ही मार्केटिंग करत होता त्यावेळी ती योग्यच होती. बरोबर. त्यावेळी ती योग्य होती. त्याच्यामुळे कम्पॅरिझन असा काही प्रकार होऊ शकत नाही. आज तुमच्याकडे अस्तित्वात आहे ऑप्शन, म्हणून तुम्ही नवीन नवीन गोष्टी अडॉप्ट करा, नवीन नवीन गोष्टीतनं तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही सायकल घेऊन का नाही जात? बरोबर. म्हणजे जे हेल्थ कॉन्शियस असतील ते करतात हेल्थ पुरते, पण आज आपण जसं सुरुवातीला बैलगाडीने प्रवास करायचो, आज आपण बैलगाडीने का प्रवास करत नाही? बरोबर आहे. कारण ते कालबाह्य तर झालंय. आजच्या तुमच्या डे टू डे लाईफला ते मॅच होत नाही. तर तसं सोशल मीडिया
हे कधीही तुमच्या आजच्या लाईफला मॅच होणारं प्रभावी माध्यम आहेच. सध्या तरी फक्त फरक असा आहे की त्याला नेमकं कसं वापरायचं हे जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित पद्धतीने शिकून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे रिझल्ट तसे येत नाही. जेव्हा तुम्ही त्याला वापरण्याची पद्धत शिकून घेतात त्यातनं, आता त्याच्यातही फरक आहे बघा. तुम्ही रेग्युलर जे व्हॉट्सअप वापरतात, रेग्युलर जे फेसबुक वापरतात, रेग्युलर जे तुम्ही इंस्टाग्राम वापरतात, सगळेच जण वापरतात. मग एखाद्याला त्यातनं बेनिफिट का मिळतो? कारण त्याचा वापरण्याचा उद्देश कमर्शियल असतो. बरोबर. तुमचा हेतू जोपर्यंत, उद्देश जोपर्यंत कमर्शियल नाही, तुमचा कंटेंट जोपर्यंत कमर्शियल नाही, जोपर्यंत तुमच्या हेतूवरती तुम्ही फोकस करून कंटेंट तयार केलेलं नाही, तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट येण्याची शक्यता कमी आहे. म्हणून प्लॅटफॉर्म कसे किती कोणतेही वापरा, पण जर तुमच्या ऍक्टिव्हिटीमध्ये जे काही तुम्ही कंटेंट क्रिएट करतात त्याच्यामध्ये जोपर्यंत तो आत्मा येत नाही तोपर्यंत तुम्हाला तसे रिझल्ट येत नाही. मग तुम्ही पारंपरिक पद्धतीने मार्केटिंग करा की तुम्ही आधुनिक पद्धतीने करा, ज्याच्याकडे त्या कंटेंटमध्ये जीव आला, जो लोकांनी डोक्यावर घेतला, ते तुम्ही कशात कुठेही ठेवला आणि कुठे नाही जरी ठेवला तरी त्याला कोणीही प्रसिद्धीपासून थांबवू शकत नाही. बरोबर. ते मध्ये एक आपल्याकडे प्रिया नावाची एक मला वाटतं ऍक्टर होती दक्षिण भारतातली, तिने फक्त असं डोळा मारलेला होता मागे, मला वाटतं 2-3 वर्ष झाले त्या. आता ही एक छोटीशी ऍक्शन आहे डोळा मारण्याची. पण त्या महिलेला त्या दिवशी, ज्या दिवशी ते डोळा मारण्याचा तिचा तो सीन दिसला, त्या दिवशी तिला 7,000 लोकांनी लाईक केलेलं होतं. बरोबर. ज्या दिवशी ती फेमस झाली त्या दिवशी ते करोडो व्ह्युअर्स मध्ये गेलं. अच्छा, बघ, खरं आहे. लाखो हजारो करोडो तिला फॅन्स एका रात्रीतून तयार झाले. एवढंच नाही, तिला वेगवेगळ्या स्टेट मधल्या लोकांनी, म्हणजे राज्य शासनांनी त्यांना बोलवलं आणि नजर हटी दुर्घटना घटी, बरोबर, असं तिच्या त्या कॅम्पेन तयार केलं. राईट. याला मोमेंट मार्केटिंग म्हणतात. या मोमेंट मार्केटिंग नुसार अशा ह्या कन्सेप्ट असतात काही, त्या कन्सेप्ट वापरून तुम्हाला त्या करून घेता आल्या पाहिजे. आणि जेव्हा तुमच्या टेक्स्टमध्ये, इमेजमध्ये किंवा तुमच्या ऑडिओमध्ये, व्हिडिओमध्ये करंट सिच्युएशन येतात, करंट ह्युमरनेस येतं, अट्रॅक्शन येतं, करंट टॉपिक्स येतात, तेव्हा ते अजून प्रभावीपणे ती मार्केटिंग होते आणि त्या मार्केटिंगमुळे तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळतो. म्हणून तुम्ही आधुनिक करा का तुम्ही पारंपरिक करा, पण त्याच्यामध्ये नाविन्य तुम्ही काय देतात हे तुम्हाला बघावं लागेल. सोशल मीडिया तर प्रभावी आहे, याच्यामध्ये काही वाद नाही आणि याच्यामध्ये कोणालाही आक्षेप असण्याचं देखील कारण नाही. पारंपरिक मार्केटच्या तुलनेत आज सोशल मीडियाचा सगळीकडे बोलबाला आहे आणि ते प्रभावी आहेच. पण बऱ्याच लोकांना याच्या माध्यमातून मार्केटिंग कसं करायचं हे माहीत नाही आहे. तर एखाद्याला याच्यापासून सुरुवात करायची, थोडक्यात ज्या अर्थी आता आपले व्ह्युअर्स इथपर्यंत व्हिडिओ बघतात तर त्यांची अपेक्षा आहे की या व्हिडिओमधून आपल्याला ते शिकायला मिळेल. तर एखाद्याला आपल्या प्लॅटफॉर्म, एखाद्या आपल्या संस्थेचं मार्केटिंग सोशल मीडियाच्या माध्यमातून करायचं तर त्यांनी कशी सुरुवात करावी? सर, ह्याचं टेक्निकली, प्रॅक्टिकली नॉलेज वेगळं आहे आणि थेरोटिकली जे आता आपण बोलतोय ते फार वेगळं आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी अशा चुटकीसरशी करता येण्यासारख्या नाही, पण हा नक्की आयडिया देण्यासारख्या आहे. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जेव्हा एखादा कंटेंट बनवायचा, मुळात तुम्हाला कळलं पाहिजे की कंटेंट कसा बनवायचा. बरोबर. कंटेंट रायटिंग, उदाहरणार्थ तुम्ही म्हणालात की ऍडमिशन घ्या, याच्यामध्ये कुणालाच इंटरेस्ट नाही आज. नाही, बरोबर. पण माझ्या शाळेत ऍडमिशन घ्या किंवा अशा शाळेत ऍडमिशन घ्या किंवा ऍडमिशनचा फायदा काय किंवा ऍडमिशन न घेतल्याचं नुकसान काय, अशी काहीतरी थीम तुम्ही राबवणं गरजेचं आहे. ह्याला आम्ही PIC, पीक अशी कन्सेप्ट म्हणतो. पी म्हणजे तुम्हाला लोकांचा प्रॉब्लेम काय आहे ते आधी फाइंड करावं लागेल. बरोबर. उदाहरणार्थ एखाद्याला फीस कमी पाहिजे तर तुमची जाहिरात कशी असली पाहिजे? अत्यंत कमी शुल्कामध्ये शिक्षण पूर्ण करा. बरोबर. जर एखाद्याला इंटरेस्ट पाहिजे एखाद्या गोष्टीमध्ये, म्हणजे PICचा मी लॉंग फॉर्म सांगतोय. पी म्हणजे प्रॉब्लेमसाठी झालं. दुसरी गोष्ट जी तुम्हाला जागी करावी लागते लोकांची, उदाहरणार्थ तुम्ही प्रॉब्लेमवरती जेव्हा फोकस करून तो व्हिडिओ किंवा तो कंटेंट बनवला तेव्हा ती तुमची ऍड प्रभावी झाली. तसं तुम्ही PIC मधलं आय घेऊ आपण. आयचा अर्थ होतो लोकांचे इंटरेस्ट कशात आहे. बरोबर. पहिले प्रॉब्लेम होता की त्यांच्याकडे पैसे कमी आहे, कमी पैशात त्यांना शिक्षण पूर्ण करायचं, तर तुम्ही त्याला सोल्युशन दिलं, प्रॉब्लेम व्हर्सेस सोल्युशन, आणि त्यामुळे तुमचा ऍड कॅम्पेन प्रसिद्ध झालं. दुसरा विषय इंटरेस्ट कशात आहे. समजा एखाद्याला स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं आहे, एखाद्याला तुमच्या अकॅडमिक, नॉन अकॅडमिक मध्ये फाउंडेशन कोर्सेस असतील त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, एखाद्याला हेल्थ ओरिएंटेड करायचं, एखाद्याला ऍडव्हेंचर करायचं, एखाद्याला
वेगवेगळ्या फॅसिलिटीज पाहिजे. उदाहरणार्थ स्विमिंग पाहिजे, आर्चरी पाहिजे, धनुर्विद्या पाहिजे, किंवा एखाद्याला नवोदयाची परीक्षेची तयारी करून पाहिजे, किंवा एखाद्याला इंग्रजी येत नाही, त्याला इंग्रजीमध्ये इंटरेस्ट आहे, तर त्याचा जो इंटरेस्ट आहे तो तुम्ही फोकस केला पाहिजे. बरोबर. मग त्यांनी काय झालं, तुम्हाला एक निश मिळाला. निश म्हणजे एक कोपरा की जो लोकांना आवडतो, जे लोकांना आवडतं ते तुम्ही तिथे दिलं. आधी तुम्ही प्रॉब्लेमला फोकस केलं, आता तुम्ही त्यांच्या आवडीला फोकस केलं. त्यानंतर सी नावाचा प्रकार येतो, PIC, जे मी तुम्हाला सांगतोय. सी मध्ये काय असतं की ह्या सगळ्या गोष्टींचं कन्फ्युजन तयार करावं लागतं. म्हणजे काही जणांना प्रॉब्लेम पण आहे आणि काही जणांना आवड पण आहे, पण हे चांगलं की ते चांगलं, अमुक एका वस्तूपेक्षा तमुक एक चांगलं आहे, ज्याला आपण कम्पॅरिझन म्हणतो. जसं तुम्ही एखादा मोबाईल घेता तर तुम्ही बघतात की ह्या कंपनीचा हाच मोबाईल सेम फीचर असलेला किती रुपयात आहे. बरोबर. आणि दुसऱ्या कंपनीचा तसाच मोबाईल सेम फीचरचा किती रुपयात आहे. मग हा चांगला की हा खराब, की हा वाईट की हा बरा, हे जेव्हा तुम्ही कम्पॅरिझन करून लोकांना तिथे मार्गदर्शन देतात, माहिती देतात, त्यांच्या उपयोगाची माहिती दिली, तर तुमचा जसं तिथे विश्वास वाढतो, तसं तुमच्या मार्केटिंगमध्ये PIC टेक्निक वापरता येते, ज्याच्यातून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात, किंवा तुम्ही इंटरेस्ट जागा करू शकतात, किंवा तुम्ही त्यांचं कन्फ्युजन दूर करू शकतात. बरोबर. जो आता 10वीला आहे त्यांनी पुढे 11वीला सायन्स करावं की आर्ट्स करावं की कॉमर्स करावं, हे त्याचं कन्फ्युजन आहे. बरोबर. आणि हे कन्फ्युजन तुम्ही चुटकीसरशी दूर केलं. उदाहरणार्थ तुम्ही त्यांना सांगितलं तुमची आजची फिनान्शियल कंडिशन काय आहे, तुमचे एज्युकेशनल म्हणजे क्वालिफिकेशन्स काय आहे, किंवा तुमचे ड्रीम डिझायर्स काय आहे, किंवा करिअरचे ऑप्शन्स काय काय आहे, किंवा सॉर्ट अनालिसिस काय काय आहे, त्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही सांगतात तेव्हा त्यांचं तुम्ही काय दूर करतात, कन्फ्युजन दूर करतात. राईट राईट. त्यांना कळत नाहीये, त्याच्यावर तुम्ही त्यांना मार्ग दिला. बरोबर. मग तुमचा कंटेंट कसा तयार करायचा त्याची मी तुम्हाला छोट्यात छोटी टेक्निक सांगितली. अशा आपल्याकडे जवळपास 365 टेक्निक्स आहेत. किती? 365. आणि ह्या 365 टेक्निक मधून जेव्हा तुम्ही तुमचा कंटेंट बनवतात वेगवेगळ्या वर्गानुसार, वेगवेगळ्या गरजेनुसार, वेगवेगळ्या अडचणीनुसार, वेगवेगळ्या मार्केटनुसार, तेव्हाच तुमची मार्केटिंग प्रभावी होते. मग तुम्ही सोशल मीडियातून केली काय, किंवा डिजिटल मीडियातून केली काय, किंवा तुम्ही ट्रॅडिशनल मीडियातून केलं काय, कारण ह्या सगळ्यांचा आत्मा काय आहे, तर तुम्ही जे काही सांगतायत ते लोकांना किती रिलेट होतंय त्याच्यावरती तुमची मार्केटिंग प्रभावी आहे की अप्रभावी आहे हे ठरतं, आणि त्यातून तुम्हाला रिस्पॉन्स किती मिळणार हे ठरतं. हे पण ठरतं. त्यामुळे सोशल मीडिया वापरा की तुम्ही ट्रॅडिशनल मीडिया वापरा, सगळ्यात आधी काय करावं लागेल तुम्हाला, तर जे काही कंटेंट तुम्ही तयार करतात त्याच्यामध्ये आत्मा काय आहे ते तुम्हाला बघावं लागेल. बरोबर. तर मित्रांनो, आपल्या एज्युकेशनल बिझनेसला सोशल मीडियाची जोड देऊन त्याचा ग्रोथ कशी करायची, त्याचं मार्केटिंग कसं करायचं, या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. आणि मला वाटतं की सोशल मीडिया हे प्रभावी आहे, याच्यामध्ये कोणालाही आक्षेप नाही, कोणालाही वाद असण्याचं कारणच नाही आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही टेक्निकल गोष्टी आहेत, मला वाटतं त्या पॉडकास्टमध्ये कव्हर करणं काही शक्य नाही. त्याचं कारण पण आहे, कारण ह्या टेक्निकल गोष्टी समोरासमोर बसून जेव्हा बघितल्या जातात किंवा त्याचं ऍड रन केलं जातं, कॅम्पेनिंग केलं जातं, आणि त्यातला फायदा नुकसान सगळं समोरासमोर माहिती म्हणून हे ठीक आहे. तर मला वाटतं तुम्हाला जर तुमच्या एज्युकेशनल बिझनेसचं असं ऍड रन करायचं किंवा कॅम्पेनिंग चालवायचं, किंवा तुम्हाला असं वाटतं की आपण देखील आपल्या बिझनेसला सोशल मीडियावरती बूस्ट करावं आणि जास्तीत जास्त ऑडियन्स त्याच्याकडे अट्रॅक्ट करावा, एंगेजमेंट वाढवावी, तर सरांच्या टीमचा मी नंबर आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, डिस्प्लेला देखील दिलेला आहे. सरांना, सरांच्या फर्मदेशची आणि सरांच्या टीमसोबत आपण कॉल करून या संदर्भात सविस्तर माहिती घेऊ शकता. त्यांना भेटून हे ॲड कसं रन करायचं, याला सगळं बेसिक मायक्रो त्यामधील प्लॅनिंग त्या संदर्भात तुम्ही करू शकता. मला वाटतं सोशल मीडियावरती आपल्या संस्थेला, आपल्या फाउंडेशनला, आपल्या एज्युकेशनल बिझनेसला कसं स्टँड करायचं या संदर्भात सविस्तर चर्चा आपली या पॉडकास्टमध्ये बऱ्यापैकी झालेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील, क्वेरीज असतील, समस्या असतील, सूचना असतील, तर त्या आम्हाला आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की विचाराव्यात, आपण मांडाव्यात, हे आम्हाला आमची आपल्याला विनंती असेल. आणि या व्यतिरिक्त पुढचा पॉडकास्ट आपल्याला कोणत्या विषयावरती, कोणता विषय आपण कव्हर केला पाहिजे, असला पाहिजे, याच्या देखील आपल्या सूचना आम्हाला आपण कळवाव्यात अशी आपल्याला विनंती करतो. आणि आज या ठिकाणी इथेच थांबतो. सर, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग, सोशल मीडियाचा ग्रोथ, सोशल मीडियावरती आपल्या बिझनेसला ग्रोथ कसा मिळवून द्यायचा या संदर्भात आपली सविस्तर चर्चा आणि सविस्तर मार्गदर्शन तुम्ही केलं, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार, धन्यवाद. या ठिकाणी थांबूया.